डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं युवक महोत्सवात सहभागी न झालेल्या महाविद्यालयांवर कठोर भूमिका घेतली आहे. तब्बल 250 महाविद्यालयांकडे दंडाची रक्कम थकीत असून प्रत्येक महाविद्यालयाने 50,000 रुपयाचा दंड भरल्याशिवाय संलग्नीकरण आणि प्रवेश प्रक्रियेची कोणतीही कारवाई होणार नसल्याचं विद्यापीठ प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांसमोर अडचणी निर्माण होण्याची आता शक्यता आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27च्या संलग्नीकरण आणि प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं युवक महोत्सवात सहभागी न झालेल्या महाविद्यालयांविरोधात कडक निर्णय घेतला आहे. 2025-26 आणि 2024-25 या 2 शैक्षणिक वर्षातील युवक महोत्सवात अनुपस्थित राहिलेल्या महाविद्यालयांवर प्रत्येकी 50,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. विद्यापीठाच्या माहितीनुसार 250 पैकी आतापर्यंत केवळ 48 महाविद्यालयांनी दंड भरला असून उर्वरित 177 महाविद्यालयांकडे दंडाची रक्कम थकीत आहे. त्यामुळे दंड भरल्याशिवाय ना हरकत प्रमाणपत्र दिले जाणार नाही आणि संलग्नीकरण तसेच प्रवेश प्रक्रियेची कोणतीही पुढील कारवाई केली जाणार नसल्याचा निर्णय व्यवस्थापन परिषद बैठकीत घेण्यात आला. विद्यापीठ प्रशासनानं स्पष्ट केलं की कोणत्याही महाविद्यालयाला दंडातून सूट दिली जाणार नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी तातडीने दंडाची रक्कम भरून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलंय.